आयुष्यभर ज्या मुलाला हाताचा पाळणा करून वाढवलं, स्वतःच्या ताटातला घास काढून त्याला भरवला, त्याच मुलाने एका सहीवर बापाला रोडवर आणून उभं केलं. पण जेव्हा त्या बापाने वृद्धाश्रमाच्या गेटवर उभं राहून आपल्या मुलाकडे शेवटची एक गोष्ट मागितली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं काळीज सुन्न झालं. असं काय मागितलं होतं त्या बापाने? आणि आज प्रत्येक मुलाने ही गोष्ट का ऐकायला हवी? चला तर मग सुरू करूया आजची ही हृदयस्पर्शी कथा. विनायकराव, 70 वर्षांचे वय. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी डोळ्यात एक प्रकारची माया होती. विनायकरावांनी आयुष्यभर रेल्वेमध्ये नोकरी केली. मध्यमवर्गीय कुटुंब, पण मुलाला म्हणजेच साहिलला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. स्वतः फाटकी बनियन वापरली, पण मुलाला मात्र नामांकित शाळेत घातलं. साहिल शिकला, मोठा झाला आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर लागल्या. विनायकरावांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांना वाटलं, आता माझं कष्ट संपलं, आता मी नातवंडांसोबत खेळणार, सून घराचं घरपण जपणार. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. साहिलचं लग्न झालं, घरात नवीन सून आली. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. विनायकरावांचा खोकला, त्यांचं म्हातारपणामुळे थरथरणारं शरीर सुनेला खटकू लागलं. साहिल जो कधी काळी वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता, तो आता त्यांच्याकडे ओझं म्हणून पाहू लागला होता. एक दिवस साहिलने विनायकरावांना एका कागदावर सही करायला सांगितली. विनायकरावांनी डोळे मिटून सही केली. त्यांना वाटलं मुलाचं काहीतरी ऑफिसचं काम असेल, पण ती सही त्यांच्या राहत्या घराची विक्रीची होती. साहिलला शहरात मोठा फ्लॅट घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याला या जुन्या घराचे पैसे हवे होते. ज्या दिवशी नवीन फ्लॅटवर जायचं होतं, विनायकराव तयार झाले. पण साहिलने गाडी एका आलिशान इमारतीसमोर न थांबवता शहराबाहेरच्या एका शांत ठिकाणी थांबवली. तिथे पाटी होती, विश्राम वृद्धाश्रम. विनायकरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी साहिलकडे पाहिलं, पण साहिलने मान खाली घातली होती. सून म्हणाली, बागा, इथे तुम्हाला तुमच्या वयाची माणसं मिळतील, तुमची काळजी घेतली जाईल. आमच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला त्रास झाला असता. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने विनायकरावांचं सामान घेतलं. साहिल तिथून घाईघाईने निघू लागला. तितक्यात विनायकरावांनी जोरात आवाज दिला, साहिल थांब. साहिल थांबला. त्याला वाटलं वडील आत्ता वाद घालतील किंवा रडतील. विनायकराव शांतपणे त्याच्याजवळ गेले. त्यांच्या हातात एक छोटी जुनी डायरी होती. विनायकराव म्हणाले, साहिल, मी तुला अडवणार नाही. तुला तुझा संसार सुखाचा करायचा आहे, कर. पण ही एक डायरी ठेवून घे. यामध्ये मी तुझ्या जन्मापासूनच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब लिहिलाय. साहिलला राग आला. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला वाटतं का मी तुमचे पैसे परत करू शकणार नाही? किती पैसे हवेत तुम्हाला? विनायकरावांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ते हसले आणि म्हणाले, नाही रे बाळा, हिशोब पैशांचा नाहीये. या डायरीच्या शेवटच्या पानावर बघ मी काय लिहिलंय. साहिलने थरथरत्या हाताने डायरी उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, बाळा साहिल, तू 2 वर्षांचा असताना जेव्हा आजारी पडला होतास, तेव्हा माझ्याकडे तुला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पैसे नव्हते. मी माझी सोन्याची अंगठी विकली होती. तेव्हा मी देवाला एकच प्रार्थना केली होती, देवा, माझ्या मुलाला बरं कर. त्या बदल्यात तू माझं सगळं काही काढून घे. आज देवाने माझी ती प्रार्थना ऐकलीये. त्याने माझं घर घेतलं, माझं सुख घेतलं आणि माझा मुलगाही घेतला. पण तू सुरक्षित आहेस, याच्यातच मला समाधान आहे. जर कधी तुला तुझा मुलगा वृद्धाश्रमात सोडून जायला निघाला तर घाबरू नकोस. मला फोन कर, मी तुला इथे जागा मिळवून देईन. मित्रांनो, साहिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, पण कधी कधी वेळ निघून गेलेली असते. विनायकराव आता पुन्हा त्या घरात जायला तयार नव्हते, कारण ज्या घरात मनाचं घरपण नसतं, ते फक्त सिमेंटचं घर असतं. आज आपल्या समाजात ही गोष्ट खूप साधी झाली आहे. आपण विसरतो की आज आपण जे आपल्या आईवडिलांसोबत करतोय, तेच उद्या आपली मुलं आपल्यासोबत करणार आहेत. आईवडील हे ओझं नसून ते आपल्या आयुष्याचा पाळा आहेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथा आयुष्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा. कारण नाती जपली तरच आयुष्य फुलतं.